तरुण भारत नागपूर दिनांक 8 डिसेंबर 2020। अग्रलेख शेतकऱ्यांचं आंदोलन। राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलं आहे। केंद्र सरकारनं पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। सुदैवानं अजूनपर्यंत तरी हे आंदोलन शांततापूर्ण मार्गानं सुरू आहे। आंदोलन करतानाच शेतकरी संघटना सरकारशी चर्चाही करत आहेत। या चर्चेतून कोणताही तोडगा अद्याप निघाला नसला तरी आंदोलक आणि सरकार यांच्यात सुरू असलेली ही चर्चा आज नाही तर उद्या हे आंदोलन निश्चितपणे संपेल, असा विश्वास जनमानसात निर्माण करणारी आहे। आपल्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतली असली तरी आडमुठी भूमिका घेतलेली नाही। याबद्दल या संघटनांचं अभिनंदन केलं पाहिजे। मुळात ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या कायद्यांबाबतचे आपले आक्षेप आंदोलक शेतकऱ्यांनी आतापर्यंत सरकारसमोर मांडले आहेत। सरकारनंही त्यावरची आपली भूमिका स्पष्ट केली आहे, हे चांगलं झालं। आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनांना अधिकार आहे, यात शंका नाही। मात्र हे आंदोलन शांततापूर्ण राहील, त्याला हिंसक वळण मिळणार नाही याची काळजी शेतकरी संघटनांनी घेतली पाहिजे। आंदोलनाला बसलेले शेतकरी हिंसाचार करणार नाहीत याची खात्री असली तरी काही समाजविघातक तत्व या आंदोलनात घुसून त्याला हिंसक वळण देणार नाहीत याची खात्री कोणी देऊ शकत नाही। आंदोलकांना बदनाम करण्यासाठी काही असामाजिक तत्व आंदोलनात घुसून जाळपोळ आणि हिंसाचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकदा आंदोलनाची व्याप्ती वाढली आणि त्यात काही हजार लोकांचा सहभाग असला की त्याला नियंत्रणात ठेवणं कठीण जातं। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल केंद्र सरकार सुरुवातीपासूनच अतिशय संवेदनशील आहे। सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चेची भूमिका घेतली आहे। आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची उच्चाधिकार समितीही स्थापन केली आहे। गृहमंत्री अमित शहा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांच्या या उच्चाधिकार समितीच्या सातत्यानं संपर्कात आहेत। अन्य मागण्यांसोबतच किमान हमी भाव कायम राहिला पाहिजे ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्यांना आधीही किमान हमी भाव मिळत होता, तो आजही मिळतो आहे आणि उद्याही मिळणार आहे, ही केंद्र सरकारची भूमिका आहे। सरकारनं ती वारंवार स्पष्टही केली आहे। आता तर किमान हमी भावात लेखी आश्वासन देण्याची तयारी देखील केंद्र सरकारनं केली आहे। बुधवार 9 डिसेंबरला होणाऱ्या चर्चेत केंद्र सरकार किमान हमी भावाबाबत आश्वासन देऊ शकतं। शेतकऱ्यांचं कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी कृषी कायद्यात काही बदल करण्याची तयारी देखील केंद्र सरकारनं दर्शवली आहे। तर दुसरीकडे हे तिन्ही कायदे रद्द करण्याची, मागे घेण्याची आंदोलकांची मागणी आहे। सरकार अपेक्षेप्रमाणे 2 पावलं मागे आलंय, त्यामुळे आता शेतकरी संघटनांनीही 1 पाऊल मागे आलं पाहिजे। सरकारनं मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवल्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी जाहीर केलेला 8 डिसेंबरचा भारत बंद मागे घेतला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी भारत बंदचं आवाहन करणं समजण्यासारखं आहे। मात्र सरकार मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक असताना भारत बंद करणं योग्य वाटत नाही। सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात सुरू असलेली चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात सुरू आहे। चर्चेच्या दरम्यान सरकारनं आंदोलक नेत्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली होती, मात्र ती आंदोलक नेत्यांनी फेटाळून लावली। मुळात आपल्या घरी भोजनाच्या वेळी कोणी आलं तर आपण त्याला जेवायचा आग्रह करतो, ही आपली भारतीय संस्कृती आहे। त्या संस्कृतीचा भाग म्हणूनच सरकारनं चर्चेच्या स्थळी आंदोलक नेत्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती। सरकारी भोजन घेतलं म्हणजे आपण सरकारचं मीठ खाल्लं, त्यामुळे चर्चेत सरकार जे म्हणेल ते आपल्याला मान्य करावं लागेल असा समज तर शेतकऱ्यांच्या नेत्यांनी करून घेतला नाही ना, अशी शंका येते। शेतकऱ्यांनी असा समज करून घेतला असेल तर तो 100% चुकीचा आहे। एकीकडे सरकारी भोजन नाकारणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या सुरक्षा दलातील जवानांच्या भोजनाचीही व्यवस्था केल्याच्या बातम्या आणि छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकली आहेत। सुरक्षा जवानांच्या भोजनाची व्यवस्था करणं ही आंदोलक नेत्यांची नाही तर सरकारची जबाबदारी आहे। मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी भारतीय संस्कृतीचं उदात्त दर्शन घडवत सुरक्षा जवानांच्या भोजनाची व्यवस्था केली, याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे।
आपण करत असलेलं आंदोलन हे आपल्याच हातात राहील. दुसरं कोणी हे आंदोलन हायजॅक करणार नाही याची काळजी शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांनी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यात काही गैर नसलं तरी हे आंदोलन म्हणजे केंद्र सरकार विरुद्धचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र तर होणार नाही ना, याची काळजीही आंदोलकांनी घेणं गरजेचं आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतातील या शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करणं अस्थानीच नाही तर आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचाराचा तसंच मुत्सद्देगिरीचा भंग करण्यासारखा आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत कारभारात दुसऱ्या देशाला हस्तक्षेप करता येत नाही. थोड्या कठोर शब्दात सांगायचं तर नाक खुपसता येत नाही. त्यामुळे कॅनडाची कृती ही भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसणारी होती. त्यांना आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कॅनडाचं नाक कापण्यासारखी टोकदार प्रतिक्रिया व्यक्त केली ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. आपल्या देशातील शेतकऱ्यांना आपल्या काही मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाची कशी दखल घ्यायची, मागण्या कशा मान्य करायच्या हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील विषय आहे. त्यात दुसऱ्या कोणत्याही देशानं हस्तक्षेप करणं हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान ठरतो. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आपलं आंदोलन देशाबाहेरील शक्तींच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुळात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना या एक दुसऱ्याच्या शत्रू नाहीत. काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी त्यांच्यात मनभेद नाहीत. मुळात शेतकरी संघटनांची जी ताकद आहे ती सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी बाह्य शक्तींची मदत घेऊन आपली ताकद अनावश्यक वाढवण्याची गरज नाही. मुळात शेतकरी संघटना असो की सरकार यापैकी कोणाला शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे. दोघांनाही शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर अनावश्यक दबाव आणण्यासाठी जाहीर केलेलं भारत बंदचं आंदोलन मागे घेतलं पाहिजे. कारण कोणतंही आंदोलन म्हटलं की त्यात जाळपोळ आणि हिंसाचार आलाच. आंदोलक शेतकरी जाळपोळ आणि हिंसाचार करणार नाहीत, पण त्यांच्या नावावर असामाजिक तत्त्व आंदोलनात घुसून जाळपोळ आणि हिंसाचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून वातावरण विनाकारण कलुषित होईल आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्यात होऊ शकतो. ज्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसू शकतो. मागण्या मान्य करण्याबाबत सरकारनं एक हात समोर केला आहे. त्यामुळे आंदोलकांनीही भारत बंद मागे घेत एक पाऊल मागे आलं पाहिजे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे विचारप्रवण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.